तर म्हटलं चला आज माझी शॉपिंग दाखवू. व्हॅकेशनची जी मी जेवढी शॉपिंग केली तेवढी दाखवते आणि पुढच्या व्लॉगमध्ये मी माझे आउटफिट दाखवणार. मी जे जे वेअर केले होते ते पण दाखवणार. पण ह्या व्लॉगमध्ये मी शॉपिंग पूर्ण दाखवलेलं आहे. कोणासाठी काय काय आणलं, माझ्यासाठी काय काय आणलं ते सगळं दाखवणार. खूपच सुंदर दिसतं. तुम्हाला जवळून दाखवते. कमळ आहे असे. त्याच्यानंतर ही एक घेतलेली आहे. मला घेतलं एकदम काही गडबडीत हे 3 ज्वेलरी घेतलेल्या आहे मी. मला इतक्या घ्यायच्या होत्या ना, ते पण काय नाही घेता आलं. आणि हे तुम्हाला घालून दाखवते कशी दिसते. बघू शकता कशी वाटली ते नक्की सांगा. तुम्हाला दिसत असेल की नाही जवळून. पण असं आहे कमळ. आता आपली आहे ही पूर्ण कर्नाटक, तमिळनाडू, उटी, बँगलोर, कुठून कुठून काय काय घेतलेलं आहे आता लक्षात नाही राहणार. हे विहान त्याला लावणारे मॅग्नेट. चला थांब, एक एक लावायची तर पडून जातील हातातून विहान. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे माझं घर आवरून झालं आहे. आज बघू शकता पूर्ण घर आवरून घेतलं. फिरून आल्यावर इतकं पसारा होता. कपडे लावले, 2दा आता कपडे लावावं लागणार आहे. तर कपडे लावले मी वॉशिंग मशीनला. आणि आज म्हटलं चला माझी शॉपिंग दाखवू. आणि मला ना थोडं स्किन केअरचं पण घ्यायचं आहे संध्याकाळी. ते पण इथे घ्यायला आपलं कॉस्मेटिक मॉलमध्ये. आणि इथे मी आता शॉपिंग दाखवता हे पण मी दाखवते आता. खोबरावडी ओल्या नारळाची. तर हे आपल्याला उपवासाला चालतं. हे त्याच्यामध्ये गुळ आहे, गुळ आणि खोबरंच आहे, बाकी दुसरं काही नाही आहे. तर हे मी घेतलेलं आहे तारकली, मालवण तारकली आहे ना, तारकली तिथून घेतलेलं आहे. तिथून भरपूर साऱ्या वस्तू घेतल्या. बाकीच्या तर संपल्या पण, काजू वगैरे तर संपले पण ही खोबरावडी होती इतकी छान, गुळाची आहे. आणि उपवासाला चालते, उपवास आहे आज माझा, त्याच्यामुळे बघू शकता एकदम मस्त अशी ग्लॉसी ग्लॉसी आहे, मस्त. तर म्हटलं चला आज माझी शॉपिंग दाखवू. व्हॅकेशनची जी मी जेवढी शॉपिंग केली तेवढी दाखवते आणि पुढच्या व्लॉगमध्ये मी माझे आउटफिट दाखवणार. मी जे जे वेअर केले होते ते पण दाखवणार. पण ह्या व्लॉगमध्ये मी शॉपिंग पूर्ण दाखवलेलं आहे. कोणासाठी काय काय आणलं, माझ्यासाठी काय काय आणलं ते सगळं दाखवणार. तर चला आता आवरले घर, स्वतःच आवरून घेते. उपवास आहे, खिचडी पण करायची साबुदाण्याची. तर इथे मी आता खिचडी करते साबुदाण्याची. आणि इथे मी हे लावलेलं आहे जायफळ. तर जायफळ कसं लावलेलं ते दाखवलेलंच आहे मी. तर इथे मी पिगमेंटेशनसाठी जायफळ लावते, घरगुती उपाय. म्हटलं चला करून बघू आणि ट्राय करू होतात की नाही फेंट, कारण मी खूप व्हिडिओज बघितलेले. आता मी करते खिचडी कारण माझा उपवास आहे सांगितल्याप्रमाणे. तर तुम्हाला माझी शॉपिंग बघायला खूपच मजा येणार आहे, कारण मी इतक्या डिफरंट वस्तू आणलेल्या आहे गावाकडून. म्हणजे एकदम ट्रॅडिशनल लोकल अशा वस्तू आणलेल्या. आणि लोकल कॉफी सुद्धा भेटली, होममेड कॉफी, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार पुढे. तर आता इथे मी खिचडी करून घेते पटापट. चला आवडलं. विहान पण आलाय स्कूलमधून. तर चला आता माझी शॉपिंग दाखवते सगळी, काय काय आणलं. आता कुठे दाखवू काय कळत नाही. इथे दाखवावी समोर की किचनमध्ये दाखवावी, भरपूर सारे आहे. तर इथे समोरच आणते सगळं दाखवते. तर म्हटलं इथेच दाखवून दे शॉपिंग. तर इथला पसारा पूर्ण उचलून घ्यावं लागेल सगळा. तर आता हे उचलून घेते आणि पुढे ठेवते. नाहीतर मग पुढे दाखवू की इथे दाखवू, पण ते दाखवते म्हणजे इथे सगळं कळेल तुम्हाला. तर आता हे उचलून घेते पण आपण.
राहिलेली आहे अजून तर खलबत्ते आहे, जे कर्नाटकचे स्पेशल आहे, फेमस आहे, ते नंतर दाखवते लास्टला. आधी हे दाखवून देते. आपली आहे ही पूर्ण कर्नाटक, तमिळनाडू, उटी, बँगलोर, कुठून कुठून काय काय घेतलेलं आहे आता लक्षात नाही राहणार. तर हे असे मी 2 घेतले. ते साईडला ठेवतात, मोठमोठे आहेत ना. अजून एक आहे, तर असे 2 घेतलेले आहे मी. कंदील आहे, इथे पण लावू शकते किंवा आपल्या टेरेस गार्डन मध्ये पण लावू शकते. तर खूप मस्त मिळाले, खूप कमी प्राइस मध्ये. आता मला प्राइस पण म्हणजे लक्षात नाही राहणार एवढ्या. आता हे कितीला घेतलेलं माहिती नाही, पण एकदम स्वस्त मिळतं. आपल्याकडे डायरेक्ट 400-500 ला मिळतं. हे असे 150-250 अशाच रेंज मध्ये मिळतात. तर हे केरळवरून घेतले ते आम्ही. जाता जाता जसं केरळ बाउंड्री म्हणजे पास झाली तसं हे मिळायला सुरुवात झाली. तर हे असे घेतले होते 2. आणि त्याच्यानंतर हे असं टोपलं घेतलेलं आहे, असं पोळ्यांसाठी, खूप मस्त आहे. तर हे 250 का काहीतरी घेतलेलं. तर हे घेतलं एवढं 2-3 वस्तू बांबूच्या. तर हे साईडला ठेवली. आता याच्यातलं दाखवते. तर मी इथे घेतलेले आहे मसाले. इथून मालवण मधून मसाले घेतले. मासळी मसाला, देऊलकर मासळी मसाला, तिथे एकदम फेमस आहे हे. नंतर काय म्हणता, देऊलकर भाजलेला मिक्स मसाला, म्हणजे कोणत्याही भाजीत चालतो, आणि हा माशांसाठी चालतो किंवा फ्रायसाठी. असे 2 मसाले घेतलेले आहेत तिथून. आणि भरपूर काय घेतलेलं आहे मी मालवण मधून. त्रिफळा वगैरे आता वाट टाकलेली येते, नंतर दाखवते तुम्हाला. ते घेतलेलं आहे. आणि इथे मी घेतलेलं आहे रिअल हनी, जे बॉक्स मधले असतात ना, बी येतात, म्हणजे हनी बी येतात त्या बॉक्स मध्ये, पेट्या, मधमाशांच्या पेट्या असतात त्याच्यामध्ये त्या म्हणजे झालेलं हनी. एकदम रिअल, इतकं छान आहे ना टेस्ट. तर हे 400 ला सांगत होते, पण 350 ला बॉटल, 1 लिटरची बॉटल आहे. खूप स्वस्त मिळाली. आणि ते पण रिअल हनी. एकदम चव इतकी छान लागते ना, म्हणजे जसं रिअल हनी कसं लागतं तसंच सेम, एकदम भारी. तर ही घेतलेली आहे 1 लिटर बॉटल. आणि हे आहे ब्लॅक हनी. तर हे जंगलामध्ये जे मोठे मोठे पामचे झाड होते ना, केरळ, तमिळनाडूमध्ये, कुर्गमध्ये, तर तिथे मोठे मोठे असे पामचे झाड होते, त्याला हे हनी तयार होतं. तर मग हे एकदम औषधी हनी आहे, आपल्या घशासाठी, आपलं म्हणजे सगळ्या आजारांवर हे एकदम इफेक्टिव्ह आहे. तर ही माझ्या मम्मी त्यांना पण छोट्या छोट्या बॉटल आणलेल्या आहेत. ह्या अशा प्रकारे एवढे एवढे बरणे आणलेले आहेत. तर मग हे घेतलेलं आहे. तर हे महाग मिळतं, 800 रुपये लिटर मिळतं. तर हे 400-400च्या बॉटल अर्धा लिटरच्या आहेत. त्याच्यानंतर इथे आता मी दाखवते, इथे आहे कोकम घेतलेलं मालवण मधून. अर्धा किलो कोकम आहे. तर लागतं ते म्हणजे माशांना वगैरे, कढीला. इथे मालवण मधून आंबा बर्फी, आंबा पोळी असं घेतलेलं आहे. नंतर फणस पोळी, नंतर काजूची चॉकलेट, त्यात मुलांनी संपवले काजूचे चॉकलेट. त्याच्यानंतर मालवणच दाखवते आधी. हा एकदम सामंत फेमस मसाला आहे, सामंत फिश करी, फिश मसाला. त्याच्यानंतर हा स्पेशल मालवणी मसाला घेतलेला आहे. आणि इथे घेतलेले घावणे पीठ घेतलेलं आहे, घावणे पीठ बघू शकता. त्याच्यानंतर इथे मी केरळचा राईस घेतलेला आहे, ब्राऊन राईस केरळचा. तो नंतर दाखवते तुम्हाला. हे घेतलेलं आहे आता केरळचं एकदम फेमस स्नॅक आहे. मी दुसरीकडे ठेवलेली तुम्हाला. तर लाईट गेली होती, तर हा स्नॅक आहे बघू शकता. आता माझा उपवास आहे म्हणून मी दूरच ठेवते. मला खूप आवडलं, तांदळाचं आहे बघू शकता. असं स्नॅक तर भरपूर सारं होता. बाकीचा पिशवीत आहे हा. तर हे स्नॅक हा घेतलेला केरळचा, इतका मस्त आणि खूप खाल्ला, म्हणजे भूकच लागायची नाही, एवढं म्हणजे आवडलं होतं आम्हाला. त्याच्यानंतर आता मिक्स झालंय सगळं म्हणून हे उटीवरून घेतलेला, नाही हा आपला नॉर्मल टी आहे. मी इथूनच घेतला होता आम्हाला जाण्यासाठी, पण मग हा साईडला ठेवते मी. हा इथून मी घेतलेले आहे
तमिळनाडूच्या जंगलामध्ये मस्त पाम पापड, पामने काय म्हणता, आलू बुखार पण नाही म्हणता, काय त्याला, प्लम, हा प्लम पापड. जसा आम पापड आहे ना, आम पापड खातो आपण, फणस पापड खातो, तसा प्लम पापड आहे ही. तर हे मी प्रत्येकाला आणलं, एक आईंना, एक माझ्या बहिणीला, एक मम्मीला, एक खाली माझ्या जावेला, आणि एक म्हणजे 2 एक एक्स्ट्रा आणले. तर हे असे एवढे आम पापड, आमने प्लम पापड, आमच पापड इथे प्लम पापड आणलेले आहेत. आणि इथे आहे हा मालवणमधून घेतलेला फणस पापड, फणस पोळी, आणि ही आंबा पोळी, आणि हे प्लम पोळी. पण तिकडे त्याला काय म्हणतात तिकडे, अय्यप्पा फूड्सचं आहे हे. 20 रुपयाला एक होतं. तर नाही माहिती मला काय म्हणता याला, पण प्लम ते बोलले की प्लम आहे, प्लम असं बोलले ते. तर हे आहे ते. तर मी एवढे घेतलेले आहे. तर मी आता ना नंतर थोड्या वेळाने सॉर्ट आउट करणार आहे सगळं काय काय घेतलं ते, म्हणजे कोणाकोणाला काय द्यायचं. तर ही केरळची कॉफी घेतलेली मी आहे. 10 रुपयाला एवढी मोठी कॉफीची पुडी मिळाली, बघू शकता एवढी. तर त्याच्यावर जिंजर कॉफी आहे, हा बरोबर जिंजर कॉफी, कारण आम्ही पिली नाही की छान लागली. जिंजर कॉफी आहे इथे. त्याच्यानंतर त्यांचंच लोणचं आहे इथे, आंब्याचं, केरळचं. त्याच्यानंतर अशा प्रकारे पुड्या असतात, मला दाखवते त्यांचे व्हिनेगर मध्ये. तर याच्यात आहे काय म्हणतात आपलं, काय अननस का काहीतरी आहे याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये आवळा आहे, बघू शकता व्हिनेगरचं आहे हे. तर असं पुड्या भेटतात अशा ह्या पद्धतीच्या. तर मग म्हटलं घेऊन बघू, खाऊन बघू, खाल्ला नाही अजून, पण मग मी तुम्हाला दाखवायला ठेवलं. म्हटलं तुम्हाला दाखवलं की नंतर टेस्ट करून काहीतरी. तर बघू शकता असं घेतलं होतं. 5-5 रुपयाला पुड्या मिळतात, की खूप स्वस्त फूड आहे तिथे. तर हे घेतलेलं, हे बाजू ठेवते डब्बा, नाही काही. हे एवढं साहित्य घेतलं ते दाखवलं तुम्हाला. त्याच्यानंतर आता ही मोठी बॅग एकदम, त्याच्यामध्ये काही काही खजाना आहे त्याच्यामुळे. तर चला आता हा खजाना दाखवते. पहिल्यांदा तर मिक्स आहे सगळं गोव्याचं. आता हे गोव्याचं होतं म्हणून वरती ठेवलेलं आहे. इतकी सुंदर पर्स मिळालेली आहे. पर्स तर मी 2-3 घेतलेला आहे, बहुतेक 2-3 की 4 घेतलं काय माहिती. फेवरेट माझी, म्हणजे बघितल्या मला इतकी आवडली. बघितल्या क्षणी कसं आवडतं एखादी वस्तू तशी आवडली मला. तर बघू शकता आपली ज्यूटची पर्स, ही ज्यूटची पर्स आहे, आणि मध्ये युरोपियन स्टाईल आहे मध्ये असं बॅगचं काहीतरी. आणि इतकं छान कापड आहे ना, तुम्हाला दाखवते. मध्ये असं मध्ये ठेवायचं आहे. शॉपिंग तुम्हाला दाखवते, बघू शकता हे लोणचं आहे घेतलेले तिकडचे केरळमधले. हे केरळी भात आहे, ब्राऊन राईस. हे मालवणमधून घावण्याचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मालवणचा मसाला घेतलेला आहे, घरगुती मसाला. हा एकदम फेमस सावंत मसाले, मासळी मसाला म्हणजे माशांचा मसाला. आंबा पोळी, ही आंबा बर्फी, ही काजू चॉकलेट. ही कॉफी घेतलेली, ही केरळमधून घेतलेली आहे. हे पण केरळमधून घेतलेलं आहे लोणचं. हे फणस पोळी आहे, आणि हे मध आहे ब्लॅक हनी, रिअल ब्लॅक हनी, जंगलातलं एकदम पाम आणि कॉफीच्या जंगलातलं हे हनी आहे. आणि हे आपलं जे शेतामध्ये पेट्या लावतात ना हनी च्या, त्याच्यात हे तयार झालेलं हे हनी आहे. छोट्या बीचं आणि मोठ्या बीचं हनी आहे. त्याच्यानंतर इथे मसाले आहे, देऊलकर मसाले, मासळी भाजलेला मसाला आहे. हा स्नॅक आहे केरळचा. आणि इथे कोकम आहे, आणि इथे प्लम पापड आहे, बघू शकता प्लम पोळी अशी. असं आहे एवढं सामान. आणि बाकीचं आता शॉपिंग तुम्हाला इथे ठेवलेली ही, आणि ही बॅग तुम्हाला दाखवलीच होती. माझी शॉपिंग खालीच ठेवते म्हणजे मला दाखवता येईल. पहिल्यांदा तर ही बॅग तुम्हाला दाखवली, ही पर्स ही फाईला ठेवून देते. त्याच्यानंतर आहे ह्या बॅग्स. तर एक ही कियारासाठी आणि मायलासाठी, अशा 2 मायलासाठी आणि कियारासाठी अशा आणलेल्या आहे बॅग. नंतर ह्या आहे ज्यूटच्या बॅग. तर आता व्हिडिओ कसा येतो कसा नाही, चांगला येतो की नाही पण चेक करावं लागतं, मला डिलीट करावं लागतं भरपूर वेळेस. तर ही ज्यूटची बॅग आहे, ही अशी खूपच महाग मिळते. तर ही 800 की 900 ची होती, पण मग 700-750 ला मिळालेली आहे मला ही.
जूटची बॅग. त्याच्यानंतर ही टोट बॅग, ही 250लाच मिळाली, ही 500ला होती, 250ला मिळाली. तर त्याच्यानंतर ही एक बॅग आहे, पर्स खूपच आवडली होती मला, त्याचा लेदरचं आहे आणि हे असे याचं बांबूचंच आहे, हे बघू शकता अशी. तर तुम्हाला जवळ दाखवते. तर अशी आहे बॅग, ही खूपच सुंदर आहे, एकदम मस्त आहे, बघू शकता अशी. किंवा मी लांबच घेते अशी इथपर्यंत. तर ही एक बॅग आहे. मसाले दाखवते मी आपले कूर्गचे मेडिकरीचे स्पेशल मसाले भेटतात, तिथेच भेटतात पूर्ण जगामध्ये, तिथेच छान मसाले भेटतात आणि तिथे उगतात मसाले, जिथून उगतात तिथून आणले हे मसाले सगळे. तेजपत्ता, नंतर साधी दालचिनी, एकदम मोठी काय म्हणतात काळी मिरी, मोठं पॅकेट आणलं, स्टार फूल, नंतर हे ना मी मला वाटतं एकच घेतले, पण मग हे 2 आणलेल्या दालचिनी, ह्या चांगल्या क्वालिटीच्या दालचिनी आहे, ह्या आणलेल्या आहे. त्याच्यानंतर हे कवचावालं जायफळ आणलेलं आहे. त्याच्यानंतर ही परत काळी मिरी आणि हा एक वेगळा मसाला भेटलेला आहे, बघू शकता असं काड्या काड्या मोठ्या मोठ्या म्हणजे शेंगा आहेत. तर हा तिकडचा खडा मसाला काहीतरी आहे, बिर्याणीमध्ये वापरतात स्पेशल, तिकडे बिर्याणी रसम काय असेल ना त्याच्यामध्ये वापरतात. तुम्हाला नंतर जाऊन दाखवते. तर हा मला मिळाला मस्त, तर हा आणलेला आहे. आता तुम्हाला दाखवते दुसरं डब्बा. तर हे केरळमधून हे तिकडचं लोणचं आहे, मिरचीचं लोणचं असं मिळालं, बघू शकता. त्याच्यानंतर हे गोव्यावरून आपल्या काजू बर्फी आणल्या आणि हे मसाले स्पेशल आणलेले आहे. इथे फिश मसाला कूर्गमधून आणलेला आहे, उटीच्या तिथं कूर्ग आहे ना तिथून आणलेला आहे. तुम्ही कूर्गचे मसाले सर्च करा यूट्यूबला वगैरे, तुम्हाला सगळे येतील. इथे आहे सांबर मसाला, नंतर इथे आहे बिर्याणी मसाला आणि इथे आहे चटणी, डिंकाची चटणी, ते पण स्पेशल इडली सोबत खातात तिथे, ते एवढं आणलेलं आहे. हे इथे आता सगळं उटीचं आणि ते मिक्स आहे, उटीचा आणि कूर्गचं तमिळनाडूचं. ही तमिळनाडूच्या जे कॉफीचे जंगल होते ना तिथे एक छोटंसं दुकान होतं, तिथून घरगुती कॉफी आणली, होममेड कॉफी घेतलेली आहे. इतका भारी वास येतो ना. ही कॉफी बीन्स आहे, कूर्गमधून घेतलं, जिथून मसाले घेतले तिथूनच घेतलेला आहे. आणि हे पण कूर्गमधून घेतलं, कॉफी मॉइश्चरायझर माझ्यासाठी घेतलं मी. नंतर हे निलगिरी तेल घेतलं, मला वाटतं ना नाहीये निलगिरी तेल, पण आणलेलं आहे, वैभवनेच घेतलं असेल ते, उटीमधून घेतलंय ते. नंतर उटीमधून घेतलेले आहे स्पेशल चहाचा पॅक पूर्ण. तर हा वेगवेगळे फ्लेवर आहे, म्हणजे वेगवेगळे फ्लेवर्सचा चहा आहे, जिंजर टी, चॉकलेट टी, कार्डम टी, मसाला टी, लेमन टी, असे 4 फ्लेवर्स आहे. त्याच्यानंतर इथे आहे इन्स्टंट कॉफी घेतलेली आहे, ही पण उटीमधून घेतली. त्याच्यानंतर उटीचा चहा घेतलेला आहे, इतकं साधं सामान आहे. आणि इथे कॉफी घेतलेली, कॉफी खूप घेतलेली, खूप प्रकार घेतलेली आहे. तर इथे कॉफी घेतलेली आहे. आणि इथे उटीचे चॉकलेट फॅक्टरी, तिथे इतके चॉकलेट फॅक्टरी आहे, इतके छान चॉकलेट आहे ना बापरे. डेली मिल्क खातो ना आपण तसेच सेम 100 रुपीजला मोठे मोठे डबे भेटतात. तर 2 डबे घेतले, विहान केलं मी, संपवले. हे मी लपून ठेवलेलं आहे, माझ्यासाठी मी घेतलं होतं आल्मंड चॉकलेट, तर हे घेतलेलं आहे तिथून उटीमधून. त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे स्कर्ट. तर एवढी माझी शॉपिंग झालेली आहे. आता छोटी मोठी शॉपिंग आहे, तुम्हाला जाऊन दाखवते. ही स्कर्ट आहे, बापरे पसारा झाला. तर बघू शकता असं स्कर्ट आहे, व्हाईट स्कर्ट आणि कॉटनचं आहे, तुम्हाला जाऊन दाखवते. कॉटन आहे आणि असं कापड आहे, बघू शकता. आणि मरून मस्त अस्तर आहे, जाड जाड कॉटनचंच आहे ते पण. तर असं स्कर्ट घेतलेलं आहे, असं स्कर्ट घेतलेलं आहे हा. तर हा एवढा स्कर्ट. तर एवढी सारी शॉपिंग. आता खलबत्ते दाखवते तुम्हाला. तर खलबत्ते खूपच जड होते, त्याच्यामुळे मी इथे टाकून देते. तर बघू शकता असे 4 प्रकारचे खलबत्ते, म्हणजे 4 घेतलेले आहे खलबत्ते सेम. फक्त हे एक मोठ वेगळं घेतलेलं आहे, ते मला घेतलं मोठं थोडं जाड. बाकीच्या खलबत्ते छोटे मोठ आहे.
तर हे कर्नाटकमध्ये स्पेशल असे खलबत्ते म्हणजे वाटण भेटतं, असं असं चटणी वाटायला असं बघू शकता. तर असे खलबत्ते घेतलेले आहे. तर मी हे 4 घेतले, एक माझ्या बहिणीसाठी, मम्मीसाठी, माझ्यासाठी, खाली माझ्या गावीसाठी असे घेतलेले 4 बघू शकता. थोडे वेगवेगळे आकार आहे. तर असे हे 4 खलबत्ते घेतलेले आहे. सेम तसेच आहे बघू शकता. सेम तसेच 4 घेतलेले आहे. असे 4 घेतलेले आहे मी खलबत्ते आपले कर्नाटकमधून, म्हैसूरमधून, म्हणजे म्हैसूरच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर घेतलेले आहे हे 4 खलबत्ते. आता याच्यातला मला एक ठेवणार आणि एक माझ्या बहिणीला, मम्मीला आणि माझ्या जावेला देणार. तर अशा शॉपिंग केलेली आहे पूर्ण केरळ आमची, म्हणजे जेवढे आम्ही फिरलो ना तिकडून कुठून या सगळ्या वस्तू आणलेल्या आहे. आणि स्पेशली हे खलबत्ते आणले तिकडून, मला घ्यायची इच्छा होती. अशी शॉपिंग माझी पूर्ण. आता सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना, अजून एक पिशवी आहे ती तुम्हाला दाखवते शॉपिंगची. एकदम बारीक बारीक वस्तू ज्यात ज्वेलरी वगैरे आहे. तर हे आहे सगळी शॉपिंग. बघू शकता. खाली बसून एक फोटो पण येईल म्हणजे स्क्रीनशॉट. चला आता मी छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी दाखवते तुम्हाला. तर इथे मी आता पटापट सगळं काढून घेते आणि जाऊन सगळं तुम्हाला एक एक डिटेल दाखवते. तर इतक्या साऱ्या लोकल वस्तू आणलेल्या आहेत ना, म्हटलं चला आधी मी सगळ्या काढून ठेवते टेबलावर आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. कारण मी सोविनियर म्हणून फ्रीज मॅग्नेट खूपच घेतलेले आहे आणि वेगवेगळे डिफरंट घेतलेले आहे आणि ते दाखवतेच. आणि हार घेतलेले आहेत तिथले जे टेम्पल ज्वेलरी असतात ना, तर त्या घेतलेले. सिंपल ज्वेलरी घेतलेले आहे 2-3 माझ्या बहिणीसाठी आणि माझ्यासाठी. तर ते पुढे दाखवतेच तुम्हाला. आता मी ते सगळं काढून घेते आणि तुम्हाला पूर्ण डिटेलिंग जवळून दाखवते. चला. पहिल्यांदा तर इथे दाखवते म्हैसूरमधून जे घेतलं होतं ना मी, एकदम म्हणजे त्यांची फेमस अशी ज्वेलरी, काय म्हणतात आपलं टेम्पल ज्वेलरी.
घेतलेली. तर 2 कलर म्हणजे एकच सेम कलर घेतलेला आहे. मी माझ्या बहिणीला घेतला, रुपालताईला, मोठी बहीण आहे ना तिला, आणि मलाही घेतला. तर मी म्हटलं अजून घेईल. तो वैभव बोलले थांब पुढे घे, आणि गाडीला जागा नव्हती म्हणून मी हे घाईत एकदम फास्टमध्ये घेतली. व्हिडिओ पण नाही काढलेला मी. बघू शकता कमळाची आहे, आणि अनव्हिजिबल नेकलेस म्हणतात त्याला, असं आहे. खूपच सुंदर दिसतं. तुम्हाला जवळून दाखवते. कमळ आहे असे. त्याच्यानंतर ही एक घेतलेली आहे, मला घेतलं एकदम काही गडबडीत. हे 3 ज्वेलरी घेतलेल्या आहे मी. मला इतक्या घ्यायच्या होत्या ना, पण काय नाही घेता आलं. आणि ही तुम्हाला घालून दाखवते कशी दिसते. बघू शकता कशी वाटली ते नक्की सांगा. तुम्हाला दिसत असेल की नाही जवळून. पण असं आहे कमळ, आणि जास्त फिट केलं तर असं येतं. समजा अजून फिट केलं ना थोडंसं, लगेच लुक चेंज होतं की नाही घातल्यानंतर नेकलेस. तसं हे नेकलेस घातले ना तर इतकं लुक लगेच चेंज होतो, आणि इतका छान एलिगंट मस्त छान दिसतो, ट्रॅडिशनल दिसतो. म्हणून मला दुसऱ्या ज्वेलरीपेक्षा टेम्पल ज्वेलरी खूपच आवडता. आणि असं कमळ आहे त्याला मस्त, तो पण रेड कलरचा कमळ आहे. मला इतकं आवडलं हे नेकलेस, इतकं नाजूक आहे. माझ्यासाठीच बनलेलं आहे असं मी म्हणेल. तर असं नेकलेस घेतलेलं आहे, ते माझ्यासाठी घेतलेलं आहे. एक माझ्या बहिणीला हार देणार. नंतर हे माझ्या पुण्याची बहीण, तिच्या मुलीसाठी ब्रेसलेट, तिच्यासाठी माझ्या पुण्याच्या बहिणीसाठी ब्रेसलेट, बहिणीसाठी गुड्डीसाठी ब्रेसलेट. नंतर हे ब्रेसलेट आणलेले आहे चार्मचे. ते माझ्यासाठी 2 आणले, आणि एक माझ्या बहिणीसाठी आणलेलं आहे. हे माझ्या बहिणीसाठी आणलं गुड्डीसाठी, आणि हे माझ्यासाठी आणलेले आहे चार्मचे. बघू शकता 2 आणि हे 3. इतके सुंदर दिसतात ना चार्मचे ब्रेसलेट असे आणलेले आहे. ते एवढी सारी शॉपिंग केली, आणि म्हणजे माझ्यासाठी बाकीचा. आणि पर्स तर माझ्यासाठी घेतलेले आहे. 4 पर्स घेतलेले आहे जूटच्या वगैरे. सुंदर सुंदर पर्स शॉपिंग केलेली आहे. आता हे आवरून ठेवते, आणि आता आपण सोविनियर लावून देऊ. चला. शॉपिंग तिथं दाखवली तुम्हाला आधीची भरपूर सारी शॉपिंग. आणि हे आता सोविनियर विहान आला ना, विहान केला तेव्हा त्यांच्या हाताने लागताना कसं मजा वाटेल. आता ह्या पर्स वगैरे सगळं आवरून ठेवते, आणि मग चहा करते, कारण उपवास होता माझा. आणि बोलते तुमच्याशी. चहा पिण्याच्या वेळी कॉफीच पिणार, ते पण नवीन आपली कुरूपची कॉफी. आणि इथे अशा बॉटल्स मी दाखवायची राहून गेली. तर ह्या हनीच्या बॉटल्स छोट्या छोट्या आणलेल्या आहे, बघू शकता. एक मम्मीला, एक रुपालताईला, एक आईंना असं आणलेले आहेत बॉटल्स. 4-5 आहेत. तर इथे ठेवल्या मी. म्हटलं आता सॉर्ट आउट करेल कोणाकोणाला द्यायचं आहे ते. आणि इथे आपली होममेड कॉफी आपल्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवते मी. आणि अजून एक पॅकेट आहे तसंच. तर चला, आणि म्हणजे करणार आहे कॉफी मी मस्त आज. इतका छान वास येतोय ना, एकदम मस्त. बघू शकता एवढी भरून, तर एवढी उरली आहे.
ते आता मध्ये मध्ये हे करते मी एकदम. तर अशी कॉफी इतकं मस्त वाजते, ती पण होममेड. आपण एवढी एवढी डब्बी आणतो 400-500 रुपयाला, आणि ते होममेड कॉफी अशी आणलेली आहे मी कुर्गच्या जंगलातून. तिथे छोटंसंच घर होतं आणि त्यांचं होममेड वस्तू होत्या विकायला, त्यांच्याकडून ह्या कॉफी आणल्या. एक एवढीच पुडी आहे मोठी, आणि ही एक पुडी आता खूप दिवस जाणार आहे मला. ती एकदम पॅक करून मी ठेवून देणार, आणि ही आता याच्यामध्ये बरणीत काढल्या तर हीच खूप दिवस जाणार आहे कॉफी. बघू शकता. तर असं माझं कॉफीचं झालेलं आहे, बरणी रेडी. चला तर मस्त कॉफी करू छानपैकी. तर इथे डायरेक्ट मी कॉफी ठेवते. तर आपली होममेड कॉफी कुर्गच्या जंगलातून ओरिजिनल एवढीच टाकते. किराणा नको बाजू. तर कॉफी टाकलेली आहे, आणि ना साखर मी खात म्हणजे घेत नाही, पण आज साखर टाकते. विदाउट शुगर्स करते, पण मग आज भारी पहिल्यांदाच करते म्हणून मी शुगर टाकते. थोडीशी टाकते, जास्त नाही. आणि इथे आपली कॉफी. मस्त होते, तुम्हाला दाखवते. हे विहान याला लावणारे मॅग्नेट. चला थांब, एक एक लावायचे, ते पडून जातील हातातून, विहान फुटतील. एक एकच घ्यायचा आणि मग लावायचा. चला आधी कोण लावणार? कियारा लावणार का? थांब कियाराला लावू दे. हा, नंतर विहान, अजून. आता हे कुठे पण लावताय, मी बरोबर लावून देईल नंतर, यांची हाऊस म्हणून. हा लावा, पूर्ण फ्रीज भरून जाणार आहे आपलं. हा लाव विहान. कियाला तिच्या हाईटला लावते ती. राहू दे, मी लावेल नंतर विहान नीट, फक्त चिटकून द्या. लावा. हा बघू द्या, झालं ना इथले. तर बघू शकता ह्या बाटल्या छोट्या हनीच्या, ही कॉफी आहे. तर इथे एवढे फ्रीज मॅग्नेट लावलेले आहे. आता मी हे नीट सेट करते आणि तुम्हाला दाखवते. आता हे मुलांनी लावले म्हणून तर आम्ही असे सेट केलेले आहे. हा थोडंसं वरती, हा इथे गोवा. तर इथे उटी आहे, इथे केरला आहे. हे खूप जुनं आहे, गोव्याला खूप पहिले गेलो होतो आम्ही तेव्हाच. हे खूप जुनं झालं, धुवून काढावं लागेल. हे एलोरा केव्ज आहे, जे आम्ही गेलो होतो रुपालताईनं आम्ही. हे 3. नंतर याच्यापेक्षा हे किती 3D बघू शकता, असे 3D सगळे 3D आलेले आहे. हे 3D आहे. हे म्हैसूर आहे, म्हैसूर इंडिया बघू शकता. नंतर उटी आहे. नंतर कॉफी आणि स्पायसेस कुर्ग मधले आहे. आणि डोसा साऊथ इंडिया. आणि हे पानावर जेवलो होतो ना की यार, आपण जेवलो होतो ना, तू जेवली होती पानावर. हा हे खाल्लं होतं. हे आहे मुर्डेश्वर, जे लास्टला गेलो होतो, नंतर गोव्याला गेलो होतो आम्ही. तर असं एवढं आणलेलं आहे आपलं ट्रॅव्हलिंगचं, एवढं ट्रॅव्हल केलेलं आहे आम्ही बघू शकता. अजून खूप केलंय, पण मग ते मी तेव्हा जमवायची नाही मी हे सोविनियर्स म्हणजे फ्रीज मॅग्नेट. आता जमवायला लागली, आता मला आवड झालेली म्हणून. नाही तर पहिले खूप वेळा गेलो, कधीच नाही आणलं. पण मग आता आवड निर्माण झाली म्हणून मी आता रोज म्हणजे दरवेळेस आणणार आहे फिरायला गेली की. बघू शकता. तर हे साऊथ इंडियाचे एवढे जमा झालेले आहेत. अर्धा भाग साऊथ इंडिया बघितला. तर असे लावलेले आहे बघू शकता. एवढे लावले, मस्त छान दिसत आहे. स्किन केअर वगैरे आणलं तर ती क्लिप पण मी याच्यात टाकते. आणि तेच व्हिडिओ इथे सेंड करते. व्हिडिओ खूप मोठा झाला असेल. आता जेवण मी आणलं दिलंय की याला दिलं, आता मी करणार.
उपवास होता. तर चला व्लॉग इथे सेंड करते. आय होप आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. आजचा व्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझी शॉपिंग कशी वाटली साऊथ इंडियातून, कुठून वस्तू शोधून आणलेले आहेत, मसाले आणलेले आहेत भरपूर सारे. माझ्या बहिणींसाठी, मम्मीसाठी, आईंसाठी, जावेसाठी आणलेलं आहे. तर अशी काही थोडीफार शॉपिंग केली, थोडीफार नाही म्हणजे भरपूर शॉपिंग केली मी. जास्त करून मसाले वगैरे त्याची शॉपिंग केली. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. त्यातली कोणती शॉपिंग तुम्हाला जास्त आवडली ते कमेंट करून सांगा. चला ब्लॉग इथे सेंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.